राम राम मंडळी. आज तुम्हाला हा रोड खूप मोकळा वाटत असेल. याचं कारण सांगू. कारण मी चाललो आहे घराकडून पुण्याला. हा आहे खेड्यातला रोड, त्याच्यामुळं एवढा मोकळा रोड आहे. आपण जर शहरात असतो तर ट्रॅफिक म्हणजे ट्रॅफिक. आता आपण इथून पुढे नाशिक पुणे हायवेला लागणार. तिथं जर मला ट्रॅफिक दिसली तर मी तुम्हाला ती ट्रॅफिक दाखवणार. कारण की आज दुपारी मी जेव्हा चेक केलं तेव्हा नाशिक पुणे हायवे हा फुल भरेल होता. फुल ट्रॅफिक होती त्या रोडमध्ये. बघू आता आपल्याला ट्रॅफिक लागते की नाही. नाही लागली तर चांगलं, लागली तरी पण चांगलं. कारण जाऊन तर आपल्याला काही करायचं नाही आहे. आपण रात्री 11ला जरी पोहोचलो तरी मला काही टेन्शन नाही. त्याच्यामुळे ट्रॅफिक लागली नाही लागली नो टेन्शन. निवांत जायचं, चिलमध्ये जायचं. टेक अ चिल पिल मॅन. आयला ब्रेक लागणार. काहीतरी मॅटर केलं आहे. सर्व्हिसिंग केली मी आहे नेमकी आणि ब्रेक लागणार. जर का काही खोळांबा झाला, खोळांबा जर काही खोळांबा झाला गाईच, क्या कर सकते उसको. ह्या बंड्याची पेट्रोलची टाकीचं झाकण उघडं आहे. हा बंड्या जर लेफ्टला नाही जाणार, हे सरळ जाईल. 100% बंड्या सरळ जाणार. आईला बंड्याने तर धोका दिला. बंड्याने इंडिकेटर दिलं नाही, काय दिलं नाही, चालला लेफ्टला बंड्या. असं कुठं असतं का काय सांगा बरं तुम्ही. इंडिकेटर देणं ही एक पद्धत नसून काळाची गरज आहे. थोडा खराब रोड. गुजरातची गाडी इकडं काय करते. असेल काहीतरी काम, आपल्याला काय करायचं. तर आज आपण चाललेलो आहोत परत आपल्या कर्मभूमी म्हणजे पुणे. तिथे काय उणे असं म्हणतात ते खरंच आहे. रोड बनवायचं तर काही रोड तर बनवीत नाही, नुसतं पाणी वतून ठेवित्या त्याच्यावर. काय तिच्या यायला मला कळतच नाही. रोड बनवित्या का फक्त रोड गार करत्या. माझ्या मते हे फक्त रोड गार करण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. 100% सांगतो. एवढे खड्डे काय आणि त्याच्यात रोड गार करत्या फक्त. हे ना इथं वाळू पडलेली ना सिमेंट पडलेलं. काय सांगावं आता. हायशा थोडासा बरा रोड लागलेला आहे आपल्याकडे. हायशा आता थोडंसं बरं वाटलं. जीव तर नाही आला, कारण की आत्ताशिक आपला 5% रोड झालेला आहे. अजून 95% आपल्याला प्रवास पूर्ण करायचा आहे. एवढा 95%चा आपण व्हिडिओ शूट तर नाही करू शकत. का नाही शूट करू शकत? कारण त्याचे 2 कारण आहे. एक तर आपल्याला 11च्या आत पोहोचणे, आणि जर आपण शूट करीत गेलो तर ह्या बांड्यासारखं फास्ट नाही जाते मला आपल्याला. हा एक मेन विषय आहे. कारण की आपल्याला थोडं फास्ट पण जावं लागेल गाईच. कारण की आपल्याला 10च्या आत पोहोचणे. काय की भाव तो लय लोड घेतो. याला एक तर उपवास शिव्या नाही देत मी. उपवासाच्या दिवशी गाईच मी शिव्या नाही देत. आणि माझा उपवास कधी असतो तो तुम्हाला सांगतो. उपवास माझा दररोजच असतो. काय असा रोड जर चाकणला भेटला तर किती भारी काम होईल. आता काय करता. संध्याकाळी व्हिडिओ बनवायला मजा येते गाईज. खरं सांगतो. संध्याकाळी व्हिडिओ बनवायला इतकी मजा येते. पण म्हणजे वातावरण पण एवढं भारी असतंय. हे असे वॅगनरवाले कट मारून जात्या. त्यांच्या याला वॅगनरवाले कट मारून जात्या. आणि आत्ता रात्र झालेली आहे. मला नाही माहिती तुम्हाला किती स्पष्टपणे दिसेल व्हिडिओमध्ये. पण बघू, जवळ पूर्ण अंधार पडत नाही तवर मी व्हिडिओ शूट करणार. जेवढं बोलता येईल तेवढं बोलणार. आणि शक्य असल्यास फुल व्हिडिओ टाकणार. जर तुम्हाला फुल व्हिडिओ बघायचा असला तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. इंस्टाग्रामवर असेल तर बायोमध्ये यूट्यूब चॅनलची लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा. एवढंच मी बोलेल. अजून काय बोलेल सांगा बरं.